हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण ठीक आहोत. सगळ्यांना सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जावो हीच आई जगदंबे आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना. सकाळी सकाळी मस्त अशी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि चहा वगैरे घेतला आहे आता आणि सोबतच स्वयंपाकाची तयारीसुद्धा सुरू केलेली आहे. मी इकडे मस्त असे शेंगदाणे भाजायला ठेवल्यात, कारण आहे ना एकदमच शेंगदाण्याचं जर कूट करून ठेवला ना भाजून, तर गडबडीच्या काळामध्ये आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट हा ना खूप जास्त उपयुक्त पडत असतो. म्हणून ह्या ज्या छोट्या छोट्या सवयी आहेत त्या आपण लावून घेतल्या पाहिजे, जेणेकरून गडबडीच्या काळामध्ये पटपट असं स्वयंपाक आपला रेडी होईल आणि टिफिन वगैरे टाईम टू टाईम जात जाईल. तर आता इथं टिफिनसाठी मी भेंडी कट करून घेतलेली आहे. मस्त अशी फोडणी द्यायला आता हिरवी मिरची लसूण मस्त असं वाटून घेतलं आहे बारीक असं, आणि त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकून कढईत फ्राय करून घेतलं आहे. भेंडी टाकली, त्याच्यामध्ये थोडीशी परतून घेतली आणि नंतर शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे थोडासा. तर शेंगदाण्याचा कूट टाकला तरच जर अशी भेंडी खायला छान लागते. आणि भाजी वगैरे झाली आणि मस्त असं घर पण आता आवरून झालं आहे माझं बऱ्यापैकी. अजून बाकीची कामं खूप जास्त पेंडिंग आहेत, पण त्यातले त्यात मी जसं जमेल तसं थोडंसं घर साफ करून घेत असते, जेणेकरून जास्त आहे ना परत पसारा होत नाही. जिथल्या तिथं गोष्टी जर ठेवल्या तर मग पसारा होत नाही जास्त. देवपूजा वगैरे झाली आणि शिवबघा कसे खेळत आहे तिथं मस्त असं. शाळेला सुट्टी लागली आणि ऊन खूप जास्त म्हणून आहे थोडासा उन्हाचा त्रास आहे लहान मुलांना होत असतो, तर तेच आता घरामध्ये चालू आहे. तर संध्याकाळची वेळ झालेली आहे, तर मस्त असं सडा दिला आहे आता अंगणामध्ये आणि छान असं पाणी शिंपडल्यानंतर झाडू मारून घेतला वरतून आणि छान वाटत होतं मस्त गारगार. संध्याकाळी एकदा सडा जर दिला ना पाण्याने तर वातावरण एकदम प्रसन्न होतं. आजी बसले तिथं आणि हे बघू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर आमचा कसं दिसतंय वातावरण. आणि हा परत दुसऱ्या दिवशीचा आता व्हिडिओ आहे. तर बघा बाजरीच्या भाकरी मी करून घेतल्यात सगळ्या, आणि बाजरीच्या भाकरी केल्यानंतर मी कुकरला डाळ लावली होती, बटाटा आणि मटकीची डाळ. तर कुकरला शिजून झालेली आहे, तोपर्यंत भाकरी पण करून घेतल्या आणि भाजीला आता फोडणी द्यायची आहे मला. तर खूप जास्त पसारा झाला होता ह्या बॉक्समध्ये, जिथं मी डबे ठेवते त्या बॉक्समध्ये ना कधी कधी ना थोड्याफार मसाल्याच्या पुड्या वगैरे राहिल्या ना तर सगळे सांडून जातात त्यामध्ये. तर बघू शकता कसा राडा झाला पूर्ण. तर मग तोच बॉक्स आता ना वेळात वेळ काढून भाजी करायची होती मला, पण लक्षात आलं तर लगेचच मी साफसफाई करून घेतली आणि गॅसवर कांदा पण भाजायला ठेवला होता. तोपर्यंत म्हटलं आता हे जे हातासरचं आपण करून घ्यावं, नाहीतर एकदा मागे पडलं की राहून जातं. अशाच ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात किंवा स्वच्छतेच्या बाबतीत आपण नेहमी आपलं घर जर स्वच्छ आपल्याला ठेवायचं असेल तर ह्या टिप्स नक्की फॉलो करत जा. जेव्हा केव्हा आठवण येईल किंवा जेव्हा केव्हा आपल्याला पसारा दिसेल तो लगेचच वेळात वेळ काढून साफ करून घ्यायचा, जेणेकरून जास्त पसारा होत नाही आणि साफसफाई पण आपली होऊन जाते त्यातल्या त्यात. आणि मस्त असं कुकर बघा घेतलं आहे मी काढून, गार झालं होतं जरासं. नॅपकिन अंथरल्यावरती टेबलावर आणि कुकर ठेवलं आहे. मस्त असं खोबरं लगेचच गॅसवर भाजायला ठेवले. कांदा गरम आता मी तर कट करून घेतला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आहे. आणि हे बघा इथं खोबरं पण आता बऱ्यापैकी जाळून घेतलं आहे. आणि मसाल्याचीच मला भाजी बनवायची होती. बघा एकदम मसाला रेडी केला मी, काळा मसाला. त्यामध्ये ना भरपूर असे मसाले टाकलेत बरं का. घरचा काळा मसाला, कांदा लसूण मसाला आणि आणखीन तर्रीचा मसाला, असे सगळ्या गोष्टी टाकून मीठ टाकले चवीनुसार आणि शिजलेला बटाटा आणि मटकीची डाळ त्यामध्ये टाकून दिलेले आहे. तर एवढी टेस्टी भाजी लागते ही बाजरीच्या भाकरीसोबत. तर अशीच आज मी मस्त अशी भाजीची म्हणजे नाही का बाजरीच्या भाकरी आणि ही भाजी बनवली होती. आणि आता इथं रेडी पण झालेली आहे. आणि भाजी झाल्यानंतर आता मी इथं थोडंसं झाकून ठेवलं भाजीला, कारण थोडीशी शिजेल. कमी गॅसवर जर भाजी शिजली तर टेस्टी होते अधिकच. आणि त्याचबरोबर लगेचच आता टेबल साफ करून घेतला आणि जी आपल्याला रोज नॅपकिन लागत आहेत तो किचनमध्ये, तर ती अशी स्वच्छ धुवून आपण व्यवस्थित अशी ठेवायची, जेणेकरून आपल्याला परत जेव्हा लागतील तेव्हा इझिली सापडतील अशी. आणि त्याच्यानंतर लगेच आता मी अण्णांना जेवायला देते. बघा इथं
आता मुलीसोबतच जेवायला देते तिच्याकडे. ती बरोबर घेऊन जात असते, कारण ते हवेशीर खाली बसत असतात. कारण सध्या गरमी ना खूप जास्त वाढलेली आहे. घरामध्ये जरी कुठे जरी बसलं तरीसुद्धा खूप जास्त गरम होतं, म्हणून बाहेर झाडाखाली हवेशीर तिथं बसत असतात त्यांना. तर त्यांना तिथंच नेऊन दिलं आणि लगेचच आता रेकला मी भांडी लावून घेत आहे जाळीमधले. कारण ही जी जाळी आहे भांड्याची ती परत आपल्याला लागत असते वारंवार, आणि त्याचमुळे ना भांडी एकदा लावून दिले ना तर जास्त पसारा पण घरामध्ये असं दिसत नाही. एकदम असं सुटसुटीत घर दिसतं. नाहीतर इथे पसारा तिथे पसारा, खाली खूप जास्त गोंधळ उडतो आणि आपल्याला पण काम आहे ना सुचत नाही. तर त्यामुळे जिथल्या तिथं गोष्टी आहे ना शक्यतो ठेवायच्याच. जी गोष्टी जिथे आहे तिथंच जर नेहमी ठेवली ना तर एक सवय पण होऊन जाते, आणि जी आपल्याला वस्तू पाहिजे असते ती पण आपल्याला लवकर सापडते. आणि त्याच्यानंतर आहे ना तर रूमला झाडू मारून घेते मी किचनला. तर हे बघू शकता, असं या साईडने ह्या वेगळ्या अँगलने आज मी तुम्हाला किचन दाखवलं आहे माझं. तर असं काहीसं आमचं किचन आहे, आणि हाच जे देवघर आहे ते किचनच्याच बाजूला मी ठेवलेलं आहे. एक टेबल आहे त्याच्यावरतीच देवघर असं ठेवून दिलं आहे, आणि मस्त असं देवघर सजवलं आहे थोडंसं आपल्या घरातल्या साहित्याने. तर खूप छान आणि सुंदर वाटतं बघायला. बघा, इथून बघू शकता तुम्ही. आणि त्याचवरती घड्याळ पण आहे. आपल्याला किचनमध्ये पण टायमिंग बघण्यासाठी पाहिजे असतं घड्याळ, तर किचनमध्ये अवश्य असावं एक घड्याळ. आणि त्यानंतर आहे ना एक अण्णांना भेटायला ते मामा आले होते गावातले, तर त्यांच्यासाठी आता इथं लगेचच चहा पण ठेवून घेतला आहे. तर भरपूर असे काम असतात सकाळी सकाळी, तर गडबडीत आता ही करून घेत आहे. त्याचबरोबर शिवला पण आमच्या खाऊ घेऊन आले होते ते, तर त्याला पण तो खाऊ खायचा होता लगेचच, तर देऊन दिला. आणि आता इथं चहा ठेवून मस्त असा चहा रेडी करून मी त्यांना देणार आहे. तर चहा वगैरे तर त्यांचा मी इथं करून दिला, आणि लगेचच आता टिफिन मला भरून द्यायचा होता मिस्टरांचा. तर ते पण आता मी लगेच इथं भाकऱ्या आणि थोडीशी भाजी अशी शेतामध्ये पाठवणार आहे. तर तुम्ही बघू शकता, तर भाकरी आणि भाजी एका डब्यामध्ये काढून अशी दिलेली आहे. तर अशाच भाकरी इकडं शेतामध्ये जायचं असेल तर अशाच प्रकारे देतो आम्ही. तर आता टिफिनमध्ये म्हणजे नाही का टिफिन बॅगमध्ये ठेवून दिल्या, आणि छान अशी त्यांना टिफिन देतील आता नेऊन अण्णा. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये मी पनीर भुर्जी अशी रेसिपी म्हणजे पनीर भुर्जी बनवली होती. ते आमच्या अवनीला आवडते म्हणून. तर असाच दिवस म्हणजे सकाळपासून सात रुटीन दाखवलं आहे मी तुम्हाला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. स्वस्त राहा, मस्त राहा, आणि असेच व्हिडिओ बघत राहा. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.